नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी व नगर MIDC हद्दीतील बांबोरी डोंगररान घाटात एका 30 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. अखेर तो तरुण राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील असल्याचे उघड झाले असून या प्रकरणी संशयित म्हणून दोघांना चौकशीसाठी पोलीस पथकाने ताब्यात घेतले असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले आहे. तालुक्यातील बांबोरी घाट परिसरात खताच्या गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाची अखेर ओळख पटली असून तो राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाणे याचा असल्याची माहिती MIDC पोलीस ठाणे यांनी दिली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 4 दिवसांपूर्वी डोंगररान या घाटा परिसरातील खोल दरीत मृतदेह आढळून आला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी ही घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. फॉरेन्सिक तज्ज्ञ व श्वान पथकाच्या मदतीने पुरावे गोळा करण्यात आले. मृताच्या उजव्या हातावर छत्रपती असे हात व सोनल असे गोंदलेले असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्या आधारे तपासाची दिशा फिरवली. तसेच सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आल्यानंतर बुधवारी मृताची ओळख टाकळीमिया येथील किरण शिवाजी कवाणे अशी पटली. त्यांच्यावर बुधवारी मध्यरात्री सुमारे 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान कवाणे या तरुणाची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली, तसेच मृतदेह एवढ्या लांब घाटात आणून टाकण्यामागे कोणाचा हात आहे याचा सखोल तपास सुरू असून आरोपीपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र टाकळीमियातील 2 संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून इतकी निर्घृणपणे हत्या करण्याचे नेमके कारण काय याचीही चर्चा पंचक्रोशीत होत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.